दोन्ही पवार एकत्र येण्याला एनसीपी मधील दोन नेत्यांचा विरोध आहे असा मोठा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। काका पुतण्या एकत्र येण्याबाबत दोन मतप्रवाह असल्याचं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे। प्रत्येक जण आपला राजकीय फायदा पाहत असल्याचा टोला देखील संजय राऊतांनी लगावलाय। संजय राऊतांच्या दाव्याला सुनील तटकरे यांनी जोरदार उत्तर दिलंय। विलीनीकरणाचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलेलं आहे। राऊत चर्चेत राहण्यासाठी उपद्व्याप करत असतात असं देखील तटकरे यांनी म्हटलंय। आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात। शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात। आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात। आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही। तेव्हा म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहांच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपले छोटं दुकान चालवायचं, जो तो आपापला राजकीय फायदा तोटा त्यात पाहत असतो। विलीनीकरणाचा कुठलाही विषय आमच्या समोर आलेला नाही। विरोध करण्याचं काही कारण असू शकत नाही, पण आम्ही एक राजकीय भूमिका घेऊन वाटचाल करतो। आता ती राजकीय भूमिका कोणाला मान्य आहे नाही मला माहिती, त्याच्याबद्दलचा विरोध असणं असं कल्पोकल्पित काहीतरी म्हणणं रोज सकाळी 9 वाजता संजय राऊतांच्या भवनातून सुरू होतो, काहीतरी सनसनाटी वृत्त घेऊन येतो जेणेकरून ते दिवसभर चर्चेमध्ये राहावेत असा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो।